मी प्रभाग 28चा राहणारा आणि मी अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाची तिकीट मागितलेली आहे सर्वसाधारणमधून आणि पक्षाने जे निर्णय घेईल, पक्ष जोही निर्णय घेईल, पक्ष माझ्या विचार करेल तर मी पूर्णपणे ताकदीने मी चुनाव लढेल आणि पक्ष विचार करेल की बा दुसऱ्याला तिकीट द्यायचं, मी त्याचाही प्रचार करेल. पक्षाच्या शिवाय कुठे काम करणार नाही मी पक्षाशिवाय. आपण आतापर्यंत जे तुम्ही प्रभाग 28 म्हटला, बरोबर. प्रभाग 28 मध्ये आपण किती वर्षापासून राहता आणि प्रभागातल्या समस्या तुम्हाला प्रामुख्याने काय दिसतात? मी प्रभाग 28 मध्ये 10 वर्षापासून राहत आहे आणि मी तसा पक्षाच्या 15 वर्षापासून सेवा करत आहे. मी सेवा करत असताना आणि प्रभाग 28ची समस्या, तिकडे गटर लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत. पूर्व जे नगरसेवक त्यांनी कोणतेही न काम करता काही बघितलं नाही. तिकडे रोडची समस्या आहे. तिकडे साईबाबा नगरमध्ये ॲक्सिडेंट होत राहतात 4 दिवसांनी 5 दिवसांनी. आम्ही निवेदन देता थकून गेलो, पण नगरसेवकांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलं नाही. ॲक्शन करताना मग तिकडल्या लोकांची समस्या आहे की बा यावेळेस पर्याय दुसरं निवडू. तुम्ही आता जनतेसमोर जाणार आहात, तर जनतेसमोर जाताना तुम्हाला काय वाटतं की काय आव्हान तुम्ही लोकांना कराल की लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे? तुम्ही युवा पिढीचं नेतृत्व करता, तर युवा लोकांच्या काय समस्या आहे आणि युवा पिढीला तुम्ही कसं आव्हान कराल की त्यांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे? युवाचं बोलणं असं की युवाने आता चेंजेस केले पाहिजे. परिवर्तनची लाड आहे, परिवर्तन केलं पाहिजे. नवीन चेहऱ्याला चान्सेस दिला पाहिजे जनतांनी. आणि जी समस्या आहे युवकांचे, ना नोकरी समस्या, नळाच्या बिल समस्या आहे जनतेच्या, गटराच्या लाईनच्या समस्या आहे, भरपूरच्या अशा समस्या आहेत. आम्ही जेव्हा निवडून येऊ ते आम्ही ते सांगू जनतेला की काय समस्या आहे. तर आणि भरपूरच्या समस्या तर अभ्यास करून आम्ही बोलू. तुम्ही समजा निवडून आलात, तुम्हाला तिकीट मिळालं पक्षाचं किंवा अपक्ष म्हणून तुम्ही उभे झाले आणि निवडून आलात, तर पहिले 2 कामं काय कराल? माझा पहिलं काम राहिलं ट्रॅफिक, ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स होऊन राहिलेले आहेत खूप. आणि जे छोटी गल्लीतून मोठे वाहन चाललेत, ट्रक्स वगैरे, ते पहिलं प्राधान्य माझं ते राहील की त्याच्यावर समाधान काढायचं. आणि दुसरं समाधान, जे लोकांना जे वरचा पाऊस येतो पावसाळ्यामध्ये जे पाणी जातात लोकांचा घरी आतमध्ये, सिमेंट रोड मोठमोठे केलेत, घर आतमध्ये छोटे झालेत, त्याच्या प्राधान्य पहिले मी विचार करेल की लोकांच्या समस्या आणि पाणी घुसलं नाही पाहिजे, गेलं नाही पाहिजे आणि लोकांना समस्या समाधान झालं पाहिजे. मी ते 2 करेन.